रमाबाई आंबेडकर नगराचा जर इतिहास पाहिलात तर जवळजवळ ही 1962-63ला स्थापन झालेली वसाहत आहे आणि रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणणारी ही वस्ती आहे। सातत्याने चळवळीमध्ये नाहिरे समाजाचं नेहमीच नेतृत्व या रमाबाई कॉलनीतल्या आणि रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे। आताच्या घडीला या रमाबाई कॉलनीमध्ये एक घटना घडते आहे की रूम बळकावण्याचा प्रकार चालू आहे। आता रूम बळकावण्याचा प्रकार करणारा व्यक्ती कोण आहे? तो व्यक्ती बाहेरून आलेला एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे। आता मुस्लिम समाज हा द्वेषाचा भाग आपला नाही आहे। या रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीने आजपर्यंत मुस्लिमांवर कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर पुढाकार घेऊन त्यांची बाजूच मांडलेली आहे। किंबहुना या रमाबाई कॉलनीत जर मुस्लिमांची संख्या वाढत असेल तर त्याला केवळ आणि केवळ आंबेडकरी रिपब्लिकन समाजाचं त्यांना संरक्षण कायम लाभलेलं आहे। त्याच्यामुळेच अशा या वस्तीमध्ये एक मुस्लिम व्यक्ती, आमची भगिनी, आई, बहीण, मावशी जी कोणी आहे ती सुंदरा भोंडवे, हिला आता आगे पिछे कोणी नाही, वयस्कर म्हातारी 60च्या वर आहे, अशी ज्येष्ठ व्यक्ती, कोण वारस नाही आहेत किंवा ती तेवढी शिकलेली नाही, अनाडी बाई आहे, अशा व्यक्तीच्या बाबतीत तिचा रूम बळकावत असताना तिने पत्रव्यवहार केलं, पोलिसांना सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आणि इथलं पोलीस प्रशासन जर तिला मदत करत नसेल तर मी त्या पोलीस प्रशासनाचा इथं निषेध नोंदवतो।